नमस्कार मंडळी, मी मनात वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि या कुडाळ तालुक्यातील श्री सिद्ध देव महादेव अर्थात महादेवाचे गिरवडे या ठिकाणी आहोत। आणि आजचा हा दिव्यातील सोमवार जो पाऊस यंदा पाऊस खूपच आहे, सुरुवातीलाच मे महिन्यात चालू झालेला आहे, तरी पण या पावसामध्ये सुद्धा घाटमाथ्यावरून येणारे जे भाविक आहेत, त्याच्यानंतर आपल्या कोकणातील भाविक आहेत, या ठिकाणी ये जा करत असतात। आणि हा दिवसाचा वेळ आहे, रात्र तर खूप तुफान गर्दी असते, नाट्यप्रयोगसुद्धा असतात। आणि आजचा नाट्यप्रयोगसुद्धा कदाचित पाऊस नसला तर नाट्यप्रयोगसुद्धा होणार आहे। नटसम्राट स्वतः मालक भावी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा नाट्यप्रयोगसुद्धा असणार आहे। आणि आज या ठिकाणी नेमकं कशा रीतीने भाविकांची गर्दी आहे, तुफान गर्दी असते घाटमाथ्यावर। मगाशी बोलल्याप्रमाणे घाटमाथ्यापासून ते कोकणापर्यंत हे सर्व भाविक या ठिकाणी येत असतात। या प्रवेशद्वाराकडून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। चला तर आतमध्ये मंदिराच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊया, भाविक कशा रीतीने आलेत जाणून घेऊया। चला तर कमानीपासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला आतमध्ये चालत जावं लागणार आहे। पावसामुळे ही गर्दी कुठेतरी विरळ स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे। निसर्गरम्य अशा स्वरूपाचं हे ठिकाण आहे। या ठिकाणी पूर्ण घाटमाथ्यापासून ते कोकणापर्यंत जेवढे भाविक भक्तजन आहेत ते येत असतात। आणि खरीच ही जी पावसामुळे जी काही खोळंबता आपल्याला बघायला मिळत आहे ती कुठेतरी सत्यतेत आपल्याला दिसते। अधूनमधून अशा 4 व्हीलर गाड्यासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। ही घाटमाथ्यावरून येणारी ही गाडी आहे आणि अशा गाड्यांची ये जा आपल्याला बघायला मिळत आहे। साधारणतः मध्य ठिकाणी शिदाची शेळ जी म्हटली जाते त्या ठिकाणातून पोचलेलो आहोत। शिदाची शेळ काही वेळातच आपण मंदिराच्या ठिकाणी पोचणार आहोत। येते पसंद घ्यायची त्याला
इथं गर्दी होतं हो, तिकडून परत रिटर्न येऊन हो साहेब जाण्यावरती अगोदर श्री सिद्ध देव महादेव या ठिकाणी हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवाला आपल्याला याच मंदिरातील विश्वस्त तुषारजी परब आपल्यासोबत आहेत. त्यांचा वेळ या ठिकाणी आपण थोडासा घेत आहोत. साधारणतः हा उत्सव जो आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेतो. काय सांगाल या उत्सवाविषयी? हा उत्सव म्हणजे वर्षभर दर सोमवारी भाविक लोक आपल्या कोल्हापूर तालुका, कोल्हापूर जिल्हा, आपला पुऱ्या महाराष्ट्रातून गोवा आणि कर्नाटकातून या ठिकाणी भाविक लोक येत असतात. तर म्हणजे हे सिद्ध पुरुष आहेत, त्यांनी आपल्या महादेवाची भक्ती करून त्यांना सिद्धत्व प्राप्त झाले. त्यांचा उपयोग त्यांनी लोकांची रोगराई दूर करणे, काही वाईट संचार लोकांवर येत असेल तर तो दूर करणे, म्हणजे त्यांनी पूर्वीपासून त्यांनी करायचं. म्हणजे काही जरी लोकांवर संकट आलं तर ते दूर करण्याचं काम करायचं. साधारणतः हा जो सोमवार आहे तो चैत्र महिन्यापासून चालू होतो, म्हणजे पूर्ण वर्षभर असतो. कामता जी एकादशी असते हां, त्या दिवशीपासून हे सुरू होतं. साधारणतः आजपर्यंत किती भाविक येऊन गेले असतील? लाखोंच्या संख्येच्या या ठिकाणी भाविक आहेत. आणि त्या भाविकांचा साधारणतः हा प्रतिसाद कसा असतो, म्हणजे कशा रीतीने त्यांचं वातावरण असतं आल्यानंतर? सहकार्याची भावना किंवा काय? नाही, सर्व सहकार्य करतात. स्वतः जे लाईन तू बघताय, स्वतः लाईनमध्ये उभे राहून स्वतः दर्शन ते घेतात. कोणत्याही प्रकारचे स्वयंसेवक नसताना सुद्धा हां, कोणत्याही प्रकारे स्वयंसेवक नाही. नसताना सुद्धा भाविक आपापल्या परीने श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. तसंच या गावातील जे काही म्हणजे ग्रामस्थ आहेत त्यांचा बाहेरून आलेल्या जे भाविक भक्त आहेत त्यांना कशा रीतीने त्यांचा सहभाग किंवा सहकार्य असतं? प्रत्येक आलेल्यांचं पाहुणचार किंवा काय ते साधारणतः कसं या असतं? ठिकाणी आता इथे मेन म्हणजे हे स्वयंसेवक म्हणजे जास्त म्हणजे त्यांना नसल्यामुळे तिथे ओटी भरण्याचं काम गावातले लोक करतात. तिथे आतमध्ये तीर्थप्रसाद देण्याचं काम गावातले लोक करतात. सगळे लोक करतात. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मी नावाद्वारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात का असं नाही वेळ या ठिकाणी तुम्ही दिलात, खूप खूप धन्यवाद. तसंच या ठिकाणाहून 200-300 मीटरवर श्री सिद्धाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी गुहा आहे. त्या गुहेत बसून ते तपश्चर्या करायचे. त्या ठिकाणी त्यांना सिद्धी प्राप्त झाली. ते अजूनही पाणी असतं, म्हणजे वर्षभर कायम त्या दगडात त्यांना तिथे पाणी आहे.
लाईन लागलं की लाईन लागले दर्शनासाठी. अशा प्रकारे आजच्या ह्या व्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या या सिद्ध महादेव अर्थात महादेवाचे केरवड या ठिकाणी असणारा उत्सव, दिव्यातील सोमवार, या ठिकाणी असणाऱ्या भाविकांची गर्दी, त्यानंतर दर्शन आणि हे सर्व काही चित्रीकरण करण्याचा प्रयत्न आपण केला आहे माझ्या सिंधुदुर्ग मीनाथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत असणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तसंच या ठिकाणी हे जे भाविक आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून म्हणजेच तालुका कुठला तुमचा आजरा तालुक्यावरून गाव हळद या ठिकाणहून हे भाविक भक्तजन अशा रीतीने दरवर्षी तुम्ही येता. काय तुमची श्रद्धा साधारणतः काय? आमचं ग्रामदेव दैवतच महादेव, कुलदैवत जे आहे केरवडे तेच या ठिकाणी. हां ते काय काय म्हटलं? पूर्ण गावची जत्रा येते आमची आणि आम्ही दरवर्षी आम्ही पोरं येतो. सगळे एखाद्या जत्रा पूर्ण गावची दर सोमवारी की वर्षातून एक आता दिव्यातील सोमवार नंतर ऑगस्ट मध्ये थोडे येणार आहे. थोड्या ऑगस्ट म्हणजे ही जी तुमची येण्याची जी काही रीत आहे की कायमस्वरूपी तुम्ही नवयुवक सुद्धा त्याच ह्याच्याने तुम्ही करत आहात. हे सर्वजण आता आपल्या प्रवासाला निघालेले आहेत, परतीच्या प्रवासाला आजऱ्याला. धन्यवाद. हा जो आपण बघतोय तोच सिद्ध डोंगर म्हणून समजला जातो. या ठिकाणी सर्व भाविक जण जात असतात. ज्या ठिकाणी जे सिद्ध पुरुष आहेत त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली होती अशा स्वरूपात या ठिकाणी सांगण्यात येतं. आणि या ठिकाणी सर्व भाविक जे आहेत ते पूर्ण चालत या मार्गे जात असतात. संपादक आणि आमचे परम मित्र सन्माननीय मीनानाथजी वारंग सर इथे अचानक आमची भेट झालेली आहे. अशा या इथे सिद्ध महामंदिर महादेवाचे केरवडे या ठिकाणी आम्ही इथे पोचलेलो आहोत. आता या ठिकाणी अचानक भेट आली, माऊलींची भेट आल्यावर आम्हाला खरोखरच मनाला समाधान झालं आहे. सन्माननीय ज्यांनी चिंतामणी बुवांकडे अनेक वर्ष जगात आपला पकवास पेटी
साथ केली. कोरोसाठी अनेक वर्ष त्यांनी त्यांची मंडळं चालवली. असे आमचे बाळकाका परत सुद्धा आमच्या समोर आहेत आणि अचानकच आमचं इकडे पण आमचं येणं झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे वारंग सर आम्हाला आमचे परममित्र भेटले आहेत. सर धन्यवाद खरोखर. यावर तुम्ही काय म्हणाल? ही आपली निश्चितच नशीब असेल किंवा पुण्याची गोष्ट असेल, कारण अशा स्वरूपाची मित्रमंडळी आपल्याला भेटून जाते. आत्ताच मगाशी बुवा प्रदीप पांचाळ यांचे पट्टशिष्य बुवा सचिन धुरी यांची सुद्धा भेट अचानक या ठिकाणी झाली होती आणि या महादेवाचे करवडे या ठिकाणी तुमची भेट झालेली आहे. खरंच ही परमेश्वराची कृपा असेल म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.